कापसाच्या प्रश्नावर आपण मतदान करत नाही तोपर्यंत ही अवलाद घाबरत नाही. लक्षात घ्या, पक्ष कोणताही असू द्या. आमच्या भागातल्या एका पोरानं काय केलं, इच्छू पकडली. इच्छू समजतं की तुम्हाला? विंचू ते वेगळ्या वेगळ्या रंगाचे होते. अविनाश भाऊ वेगळ्या वेगळ्या रंगाचे विंचू पकडले आणि आमच्या गावच्या फाट्यावर विकायला ठेवले आणि त्याच्यावर जाळी ठेवली अशी. मग एक आता अविनाश भाऊ सारखा जरा चिकित्सक माणूस गेला तिथं, म्हणलं हे विंचू कशाला? ते म्हणले विकायला ठेवले. ते म्हणले कोण घेईल? ते म्हणलं असतेच काही काही लोक विकत घेणारे. काही काही लोकांना शौक असतो, कोणाला साप पाळायचा, कोणाला विंचू पाळायचा, कोणाला वानेरं पाळायचा, कोणाला कुत्रे पाळायचा. म्हणलं मी ठेवलं विकायला. मग म्हणले वेगळ्या वेगळ्या रंगाचे आहेत. त्याला विचारलं अविनाश भाऊ सारख्या एका माणसानं, या लाल रंगाचा विंचू केवढ्याला दिला? ते म्हणलं 20 रुपयाला. म्हणलं मग हा भगव्या रंगाचा? म्हणलं 20 रुपयाला. म्हणलं हा निळ्या रंगाचा? म्हणलं 20 रुपयाला. म्हणलं हा पिवळ्या रंगाचा? म्हणलं 20 रुपयाला. मग म्हणलं याचे रंग तर सगळे वेगळे वेगळे आहेत, मग याची किंमत कशी काय सारखी आहे? त्या पोरानं उत्तर दिलं, म्हणले हात लावून पहा, म्हणले दणका सारखाच देतात. म्हणले आपलं मी तसंच भाऊ, कोणता पक्ष घ्या दणका सारखाच आहे. बरोबर आहे का चूक आहे? वाईट अवस्था आहे. तुम्ही शेतीच्या प्रश्नावर जागरूक झालं पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे, पण तुम्ही आमच्या संग यायला तयार पाहिजे ना. बरोबर आहे का? आता जसं बघा, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर कसे लोक एकत्रित आले, लाखोच्या संख्येनं आले की नाही आले? मग जातीसाठी जर तुम्ही एकत्रित येता तर मातीसाठी एकत्रित यायला काय अडचण आहे? बरोबर आहे का? ठीक आहे, आलं पाहिजे की नाही? पण आपलं दुर्दैव आहे, आज सोयाबीनचा एका एकराचा खर्च किती हो? आमच्या भागातला मी काढलाय, त्यात तुमच्याकडे फार फार तर 100, 200, 300 रुपयाचा फरक पडेल. एका एकराचा सोयाबीनचा खर्च आहे 36,000 रुपये. किती? तुमच्याकडे तो 40 बी होऊ शकतोय किंवा थोडा बहुत 500,000 कमी होऊ शकतो. एका एकराचा खर्च किती? बोला बोला. एका एकरात सोयाबीन किती झाली? 1, 2, 3, 4, लय झालं तर 5. पण सरासरी आपण पकडू, भाव किती आहे? 4.5 का 4 आहे? 4. 4 चोक लावले किती? अरे अर्धे बिले आले ना. मग काय एंडो सल्फान घेसान का बिअर पिझा? मराठी पाहिजे ना. लावले 36, आणले. आता एका क्विंटलचा सोयाबीनचा उत्पादन खर्च हा 7,500च्या पुढे आहे. किती? म्हणजे 4चा ऍव्हरेज पकडलं, एका क्विंटलचा खर्च हा 7,500, 8,000 आहे. आणि 7,500 लावायचे आणि 4,000 आणायचे. काय भारी धंदा आहे आपला? काय नंबरी का जबरदस्त काम आहे की नाही आपलं? आता कापसावर 1 एकर कापसाचा खर्च या वर्षीचा आहे 40,000 रुपये. आणि जर माझा आकडा चुकत असेल तर मला सभा झाल्यावर भेटा, मी तुम्हाला आकडे, आता मी तुम्हाला ते कागद आणलं नाही, आता मोबाईल मध्ये माझ्या 40,000 एकराचा खर्च आहे आणि एका एकरात किती क्विंटल कापूस होतोय? 4, 5 पकडा. भाव किती आहे? 6, 5 लावले किती? 1 नंबर धंदा आहे आपला. लावायचे 40, आणायचे. पण तरी आपलं काय असते माहितीये का? मला तर कधी कधी वाटतं की तुमच्या सोयाबीनला 2,000 जरी भाव दिला आणि तुमच्या कापसाला 3,000 जरी भाव दिला तर तुम्ही काय म्हणसाल? ठेविले अनंत तैसेची राहावे, कुणी बी यावे ठोकून जावे. आमचं काही म्हणणं नाही. देरे हरी पलंगावर किरण ठाकरे लढेंगे और हमारे घर पे भाव आएगा. आता तुम्ही सभेला आले की नाही? आता गावात गेल्यावर आता रात्र होईल समजा, पण उद्या सकाळी तुम्हाला विचारतील मग झालं का ते कापसाच्या भावाचं काही? अरे चोट्या, किंवा कुठं गोधडीत. मला लोक फोन करून विचारलं मग ते का काय भाऊ तुम्ही आंदोलन केलं मग वाढतील का सोयाबीनचे भाव? मी म्हणलं तू झोप गोधडीत, मग बरोबर वाढतील सोयाबीनचे भाव. जी अवलाद आंदोलनात येत नाही ती घरी बसून विचारते मग त्या आंदोलनाच्या पुढे काय झालं? अरे तू घरी आम्हाला विचारतो. नागपूरला हल्लाबोल आंदोलन करायला आम्ही गेलो तर आम्ही 2,000 पोलीस
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.